सो हाय, हॅलो आणि नमस्कार. भरपूर दिवसापासनं जो व्यक्ती माझ्या स्वप्नात येत होता, त्याला आज मी रिअलमध्ये जाऊन भेटले. आता कोणाला भेटले हे तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये समजणारच आहे, सो पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका. बट त्याआधी 2 दिवसापासून मी पाखरांचा वेट करत होती, बट आज पाखरं येऊन पोटभर जेवण करून गेले, म्हणून मी खूप जास्त हॅप्पी होती. लगेच फोन आला की सात्विकचं कोलॅबरेशनचं पार्सल आलं आहे, म्हणून खाली जाऊन पार्सल घेऊन आले आणि 2 ते 3 वाजल्याच्या दरम्यान आम्ही मस्त आवरून बाहेर गेलेलो होतो. आता माझ्या स्वप्नात येणारे व्यक्ती जे होते ते आहे दगडूशेठचे गणपती बाप्पा. सो माझा नवरा मला न सांगता मस्त दगडूशेठला घेऊन आलेला होता आणि खरंच खूप छान वाटत होतं, कारण 2 ते 3 दिवसापासून मी गणपती बाप्पाला फक्त स्वप्नात बघत होते आणि पाऊस इतका सुरू होता तरी आम्ही मस्त दगडूशेठ बाप्पांचं अशा प्रकारे बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण उद्या चतुर्थी होती म्हणून तिथे काहीतरी डेकोरेशनची तयारी चालू होती. मला पावसात भिजायला तर आवडत नाही, बट एखाद्या वेळेस मी पावसात भिजले ना तर खरंच खूप जास्त हॅप्पी होते. म्हणून आम्ही लगेच दगडूशेठवरून तुळशीबागमध्ये गेलो आणि आता एक रील्स बघितलेली होती जिथे कर्टन्स आणि बेडशीट भेटतात. आम्ही मस्त बेडशीट आणि कर्टन्स घेऊन आलेलो आहे. कुठल्या घेतल्या हे तुम्हाला माझ्या उद्या ब्लॉगमध्ये कळेलच. पाऊस थांबलेला होता म्हणून लगेच निघून आलो. आता पुण्यात जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असेल आणि हे लोकेशन कुठलं आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो पुण्यात आल्यानंतर आम्ही झुडिओ नाही गेलो असं तर होणार नाही. लगेच आम्ही झुडिओमध्ये गेलो. बट तुम्हाला एक खूप मोठी गोष्ट सांगते, जी 1 जुलैपासून सेल लागणार होता ना तो पोस्टपोन झालेला आहे. 1 ऑगस्टपासून झुडिओचा सेल आहे, म्हणून बी अलर्ट. मस्त सात्विकसाठी अशा प्रकारे झुडिओची शॉपिंग केली. लवकर घरी आलो. घरी येताना मस्त छोला भटोरा खाल्ला आणि माझा असा खूप छान दिवस संपला. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, थँक्यू.